श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत कर्क राशीच्या जातकांना गुरुदेवांचं महापरिवर्तन घडल्यानंतर तुम्हाला कितवा गुरु सुरू होत आहे. त्याचं महापरिवर्तन घडल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे सौख्य प्राप्त होऊ शकते, कोणत्या अडचणी येऊ शकतात, याबद्दलची इत्थंभूत माहिती समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. 14 मे 2025 रोजी रात्र 10:35 गुरुदेवतेचे परिवर्तन होणार आहे. बुधवार या दिवशी रात्री 8:44 ते 12:26 या पुण्य काळामध्ये गुरुदेवाचे परिवर्तन घडते. गुरुदेव तुमच्या लाभस्थानातनं राशी कुंडलीच्या गोचर करत आहेत. लाभस्थानात म्हणजेच तुम्हाला 11वा गुरु सुरू होता. 14 मे 2025 पासून पुढील कालावधीसाठी गुरुदेवांचं परिवर्तन झाल्यानंतर तुम्हाला 12वा गुरु सुरू होत आहे. वृषभ राशीतनं मिथुन राशीमध्ये गुरुदेवतेचं जसं परिवर्तन घडेल तसंच तुम्हाला 12वा गुरुचे शुभ अशुभ दोन्ही परिणामकारक फळे प्राप्त होतील. 12वा घर हे खर्चच असल्यामुळे 12व्या स्थानात गुरु गेले की तुम्हाला जास्त खर्च करण्यास प्रवृत्त करतात. अर्थात तुमच्याकडनं खर्च होतो आणि त्याचबरोबर तुम्हाला आध्यात्मिक सुद्धा बनवतात. थोडीशी उपासना, नित्य उपासना यामध्ये वाढ झालेली दिसून येते. कारण 12वं स्थान हे मोक्ष मार्गाचं आहे, आध्यात्मिक प्रगतीचं आहे. त्यामुळे याबरोबरच 12व्या स्थानावर आपण परदेशात जाण्याची संधी सुद्धा पाहतो आणि त्या दृष्टीने सुद्धा वारंवार परदेशात परदेशवारी होण्याचे योग घडून आणण्यासाठी गुरुदेवतेची कृपा, याबरोबर परराज्यात जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला निर्माण होऊ शकते. म्हणजेच 12व्या स्थानामध्ये गुरुदेव असल्यामुळे हे शुभ फळे तुम्हाला मिळतील. आणि अशुभ फळ एक मिळणार आहे, ते म्हणजे खर्चावरचं नियंत्रण सुटणं, अधिक प्रमाणात खर्च होणं. अर्थात हा खर्च सकारात्मक सुद्धा होणार आहे, कारण 12व्या घर हे अध्यात्माचं सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्याकडनं धार्मिक मांगलिक कार्यक्रम तुमच्याकडनं घडवून घेणं, उपासना घडवून घेणं, होम हवन घडणं, त्या माध्यमातून थोडंसे अर्थार्जन तुमचं खर्च होणं, पैसा खर्च होणं, असे कैसे योग आणू शकतात. गुरुदेवांच्या एकूण 3 दृष्टी आहेत: पंचम दृष्टी, सप्तम दृष्टी आणि नवम दृष्टी. प्रथम पंचम दृष्टी जी आहे ती 4थ्या घरावर येईल. 4थं घर वाहन, वास्तू आणि मातृसुखाचं आहे. तर ज्यावेळेस गुरुदेव दृष्टी येतात त्यावेळेस आईचं सुख प्राप्त करून देतात. याचबरोबर वास्तू आणि वाहन खरेदीकडे तुमचा कल राहू शकतो या सर्व कालावधीमध्ये. याबरोबरच 4थ्या घरावरनं सर्व प्रकारचे सुखे बघितले तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं सुख कसं मिळेल यासाठी महत्वाकांक्षी बनवणं, त्या कार्यामध्ये तुम्हाला रममान करणं, ते गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्याकडनं कार्यक्षम बनवणं, असे शुभ फळे सुद्धा गुरुदेव देतील. गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही राशी कुंडलीतील 6ष्ठ स्थानावर येते. 6वं घर रोग आणि हितशत्रूंचं आहे. तुम्ही सेवा कार्य करता, अर्थात तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करता, तर अशा वर्गांसाठी अतिशय शुभ परिणामकारक फळ गुरुदेवांची ही सप्तम दृष्टी म्हणता येईल. तुमचं जे सेवा कार्य आहे त्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त होणं, तुमच्या कामाचा गुणगौरव होणं, तुमच्या कार्यामध्ये तुमची प्रसिद्धी होणं, असे सुद्धा शुभ संकेत आणतात. त्यामुळे राजकीय क्षेत्र, सामाजिक कार्य करणारा वर्ग यांच्यासाठी शुभ परिणामकारक फळ मिळेल. याबरोबर 6ष्ठ स्थानावरनं रोग पाहिला जातो. त्यामुळं मेडिकल क्षेत्रात जे वर्ग काम करतात, ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काम करताय, तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ संधीचा शुभ काळ हा असतो म्हणता येईल. या कालावधीमध्ये या संपूर्ण गुरुदेवतेचं जे पहिलं पालट असणार आहे त्या पहिल्या पालट झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त संधी निर्माण होईल. तुमच्याकडनं सेवा कार्य घडेल आणि त्या माध्यमातून पण तुम्ही एक प्रसिद्ध डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवू शकाल. याबरोबर ज्यांना आजारपणाच्या तक्रारी आहेत पोटासंदर्भातील, त्या अशा वर्गांना सुद्धा सांगू इच्छिते, त्या थोड्याशा तक्रारी वाढू शकतात. कमी जास्त प्रमाणात त्याचं प्रमाण राहू शकतं. थोडंसं खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. 6ष्ठावरती गुरुदेवांची दृष्टी आल्यामुळे थोडीशी तब्येत सुद्धा स्थूल होऊ शकते, तब्येत वाढू शकते. त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याबरोबरच हितशत्रूंचा त्रास सुद्धा संभवू शकतो. म्हणजेच जसं शुभ परिणामकारक फळ गुरूंनी दिलं तसंच अशुभ परिणामकारक फळ सुद्धा देणार आहेत. त्यामुळं तुम्ही काळजी घ्यायची आहे. स्पर्धक, हितशत्रू निर्माण होणार आहेत. त्यांच्याकडनं बचाव मिळण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी जी उपासना सांगितली जाईल ती सुरू करायची आहे. अष्टम स्थानावरती गुरुदेवांची नवम दृष्टी येते. अष्टम स्थानामध्ये कुंभ रास आहे, शनिदेवांची रास आहे. तुम्हाला सध्या स्थितीमध्ये 7.5 नाही, त्यामुळे काळजी चिंता नसावी. पण या स्थानामध्ये असणारी शनिदेवतेची रास म्हणजेच तुम्हाला खूप कष्ट पडणार आहेत. प्रत्येक कार्य करून घेण्यासाठी, कार्याची सिद्धता पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कामामधनं
कष्टातनं ती गोष्ट तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण गुरुदेव हे कष्ट करायला लावतात, कष्ट करण्यास भाग पाडतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला उत्तम उत्तम फळे सुद्धा प्राप्त करून देतात. एखादं चांगलं प्रोजेक्ट हाती लागू शकतं. तुम्ही नुकतंच नोकरीत जॉईन झालेला आहात, तर त्या नोकरीमधनं सुद्धा तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. शुभ अशुभ दोन्ही परिणाम तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवतेची कृपा. विशेष म्हणजे गुरुदेवतेच्या 2 ठिकाणी राशी येतात. एक षष्ठ स्थानामध्ये धनुरास येते आणि भाग्यस्थानामध्ये मीन रास येते. मग 6व्या आणि 9व्या घराचं फळ तुम्हाला गुरुदेव देत असतात. 6व्या घराचं फळ आपण समजून घेतलं म्हणजेच तुम्हाला शत्रुपीडा होणार आहे, मानसिक त्रास थोडासा होऊ शकतो, आरोग्याला हानी होऊ शकते. पण जे मेडिकल क्षेत्रात काम करतात अशा वर्गांना उत्तम पदे, उच्च पदे मिळू शकतात, कामाचं गुणगौरव होऊ शकतात, हे शुभ फळ मिळालं. पण भाग्यस्थानावरती गुरुदेवांची दृष्टी आल्यामुळे अध्यात्म सुद्धा तुमच्याकडनं घडून घेतलं, हे शुभ फळ मिळालं. नोकरीची संधी सुद्धा प्राप्त करून देतात आणि नोकरीमध्ये अडचणी सुद्धा निर्माण करून देतात. म्हणजे शुभ अशुभ दोन्ही परिणामकारक फळ. भाग्यावरती गुरुदेवांची दृष्टी नसली तरी सुद्धा गुरुदेवांची रास भाग्यस्थानात असेल तर अशा पद्धतीने होऊ शकेल. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. विशेष उपासना सांगितली जाईल, ती उपासना करायची आहे. गुरु परिवर्तन झाल्यानंतर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, गुरुदेवतेचे नामस्मरण करायचे. 6, 8, 12 या स्थानामध्ये जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला अधिक कष्ट घडवतात, काही अंशी हताश निराश करतात, चिडचिड निर्माण करून देतात, मानसिक संतुलन बिघडवून टाकतात. अशा पद्धतीने सुद्धा अशुभ परिणामकारक फळ देतात. पण यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमधील गुरुदेवांची स्थिती अशुभ असेल तरच तुम्हाला हे अशुभ फळ मिळेल, अन्यथा मिळणार नाही. त्याबरोबरच गुरुदेवांच्या त्या उपासना काय काय करायची समजून घेऊ आणि त्या उपासनेच्या माध्यमातून शुभ फळे प्राप्त करून घेऊ. गुरुदेवांचा जप करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा रीम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्रापैकी कुठलाही मंत्र रोज म्हणण्यास सुरुवात करा. 108 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे. त्या माध्यमातून गुरूंची कृपा होईल. परदेशवाडी उत्तम घडेल. परदेशात जायचंय शिक्षणानिमित्त किंवा काही कार्यानिमित्त, नोकरीनिमित्त, तर ते कार्य सुद्धा सफल. गुरुदेवांची उपासना काय करायची समजून घेतली. आता गुरुदेवाचं दान काय द्यायचं ते समजून घेऊ. हरभरा डाळ आणि गूळ हे तुम्ही गाईला रोज खाऊ घातलं सगळ्यात उत्तम. नाही जमल्यास दर गुरुवारी खाऊ घाला. या माध्यमातून गुरुचं बळ मिळतं. याबरोबर औदुंबराच्या झाडाला 11 किंवा 21 प्रदक्षिणा करू शकता. त्या माध्यमातून सुद्धा गुरुदेवतेचं बळ मिळतं. गुरुदेवतेचं दान तुमच्या हातून दिले गेल्यास अजून पुण्यफळ मिळते. मग ते दान कोणतं, तर रौप्य दान द्यायचं आहे. अर्थात चांदीची वस्तू, चांदीची गाय किंवा चांदीचं एखादं कॉइन हे तुमच्या हातून एखाद्या ब्राह्मणाला किंवा दत्त मंदिरामध्ये दान द्या. त्या माध्यमातून सुद्धा गुरुदेवतेचं बळ तुम्हाला मिळू शकतं. संपूर्ण वर्षामध्ये गुरुदेवतेचं पालट एकंदरीत 3 वेळेस होणार आहे. आज आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांना 14 मे 2025 पासून गुरुदेवतेचं प्रथम पालट कशा पद्धतीने शुभ अशुभ परिणामकारक फळे देणार आहे हे समजून घेतलं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.